मनू आज रविवार आहे, आज काय असतं? चिकन. चिकन. तर खूप जणांच्या घरी रविवार म्हणलं की ठरलेला बेत असतो नॉनव्हेज. मग ते मटण असो, चिकन असो किंवा आणखी काही असेल. त्यांनी आमच्या मनूला माहिती झालंय सुट्टी म्हणजे चिकन हे समीकरण तिचं ठरलेलं असतं. तर आज आपण सिरीज चालू केलेलीच आहे. आज माझ्या घरी जे मी माझ्या घरात करते ते मी तुमच्यासोबत शेअर करणार. तुम्ही ते ट्राय करायचं आणि मला अभिप्राय कळवायचा. ही सिरीज जर तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये रोजचं जेवण सरिताज किचन असं लिहा. पण आपल्या घरामध्ये आपण जे नॉनव्हेज करतो ना ते आपल्या घराची एक स्पेसिफिक पद्धत असते, तीच आपल्या घरात सगळ्यांना आवडते. तशीच आमची पण आहे, पण कधी काही वेगळं करायचंय, झटपट करायचंय, तर मी हे वेगळ्या पद्धतीचं चिकन ट्राय करते. नमस्कार, सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज होम किचनमध्ये आज आहे सुट्टीचा दिवस रविवार आणि आज आम्ही करणार आहोत चिकन करी आणि एकदम झटपट होणारी आहे. तुम्हाला एकदा असं काही वेगळं करायचं तर नक्की करून बघा. सुरुवात करूया, है ना? करायचं का मग? चलो. तर त्यासाठी आपण 1 किलो चिकन घेतलं. ते स्वच्छ धुवून त्याचे असे मीडियम तुकडे केलेले आहेत. आता हे धुतल्यावर चांगलं निथळायचं. यामध्ये घालूया 2 चमचे हळद आणि 2 चमचे मीठ. हे सगळं चिकनला लावायचं. असं टॉस करून लावायचं म्हणजे हळद मीठ व्यवस्थित लागलं जातं. हात लावण्याची पण गरज नाही. हळद मीठ लावून घेतलं. याला एक 15 मिनटं तरी मुरायला ठेवूया. म्हणजे चिकनमध्ये ते मीठ आणि हळद मुरलं जातं, चवही चांगली येते आणि चिकन रबरी होत नाही. चिकन मुरून देणं खूप आवश्यक आहे, त्यामुळे एक 15 मिनटं असंच ठेवूया. तर चिकन मुरायला ठेवून एक 20 मिनटं झालेली आहेत. तोपर्यंत मी बाकीची तयारी करून घेतली. चिकन शिजायला घालू. चला. आता चिकन शिजायला घालायचं आहे, त्यासाठी कढई गरम करत ठेवली आहे. चिकन आम्ही कुकरमध्ये शिजवत नाही कारण खूप गाळ शिजलं जातं म्हणून. कारण कुकरमध्ये आपल्याकडे कंट्रोल नसतो ना त्याला शिजण्याचा. बरं, आता आपण यामध्ये घेऊया 2 चमचे तेल. लक्षात घ्या तेल खूप जास्त घालायचं नाही. आपण करीला घालणार आहोत, शिजताना खूप जास्त तेल घालायचं नाही. म्हणजे मुलांना वगैरे जर ते चिकनचं अळणी सूप प्यायचं असेल तर देता येतं. खूप तेल असेल तर पिवत नाही. तेल गरम झालं, यामध्ये घालूया 1 मोठा बारीक चिरलेला कांदा. याला परतून घ्यायचं आहे. तुम्हाला पाहिजे तर चिकन जेव्हा आपण मुरवतो ना तेव्हा थोडी आलं लसणाची पेस्ट पण घालू शकता. पण मनस्वी किंवा आमच्या घरात जे अळणी सूप जास्त आवडतं आणि त्याच्यात आलं लसणाची पेस्ट आवडत नाही, त्यामुळे मी यामध्ये घालत नाही. आणि दुसरं म्हणजे कांदा जरा जास्तच घालायचा आणि कांदा परतत असताना खूप डार्क परतायचा नाही, हलका मऊसरच ठेवायचा. आता आपला कांदा परतून झाला आहे. हे बघा, कांदा असा मऊसूत केला, खूप डार्क केला नाही. यामध्ये घालूया चिकन. आता हे चिकन मिसळताना पण असं कढईमध्ये टॉस करायचं. पातेलं असेल तर कपड्याने धरून टॉस करा, सगळं छान मिसळलं जातं. चिकन चांगलं टॉस केलं. आता 2 ते 3 मिनटं मोठ्या आचेवर परतायचं. तर चिकन 2-3 मिनटं परतलं. आता यावर झाकण ठेवूया. असं खोलगट ताट ठेवायचं, ताटावर पाणी ठेवायचं, भरपूर पाणी घ्या. असं ताटावर पाणी ठेवलं की चिकनला भरपूर पाणी सुटतं आणि चिकन चांगलं शिजलं जातं, खाली करपत नाही. आता एक 5 ते 6 मिनिटं चिकन मंद आचेवर असंच ठेवून द्यायचं. अगदीच वाटलं तर मध्ये एकदा हलवून घ्या, पण लगेच हे पाणी ओतू नका. तुम्ही चिकनमध्ये लगेच गरम पाणी जरी ओतलं ना तर चिकन रबरासारखं होतं. त्यामुळे आधी त्याला स्वतः शिजू द्या आणि मग जास्तीचं पाणी घाला. तर एक 5 मिनटं झालेली आहेत. यामुळं ना ताटावरचं पाणी पण गरम होतं, त्यामुळे वेगळं पाणी गरम करावं लागत नाही. एकदा चिकन बघूया. तर हे बघा, पाण्याचा एक थेंब पण आपण घातला नाही. चिकनला स्वतःचं असं भरपूर पाणी सुटलंय. याला एकदा मिक्स करूया. यावर हे ताटातलं पाणी ओतायचं जे गरम झालंय. आता याच्यावर असं अर्धवट झाकण ठेवायचं. ताटावर परत थोडं पाणी घालायचं आणि याला परत मंद आचेवर चिकन संपूर्ण शिजेपर्यंत असंच ठेवायचं. फक्त दर 2-2 मिनिटांनी 5-5 मिनिटांनी याला हलवून घ्या. आणि तुम्हाला वाटतं की मला सूप म्हणजे त्याचा जो आळणी आहे एवढं पाहिजे, तोपर्यंत याच्यात ताटावरचं पाणी त्याच्यात ओतत राहा. तर तुम्हाला वाटलं की हां इतकं मला आता रस्सा पुरेसा होतो, तर ताटावरचं पाणी ओतायचं बंद करा आणि चिकन शिजेपर्यंत मंद आचेवर असं शिजवा. तर आता मला जेवढं लागणार आहे तेवढं सूप वाढवत वाढवत चिकन शिजवून घेते. तर जवळपास अर्धा तास याला मी मंद आचेवर ठेवलं होतं. मध्ये मध्ये हलवून घेत होते, लागेल तसं पाणी ओतत होते. आणि आपलं चिकन कसं शिजलंय बघूया. तर चिकन शिजलेलं आहे. गॅस बंद करू आणि याचं वाटण करू. तर चिकन शिजवून घेतलं. आता मी वाटण करते. जनरली किंवा आमच्याकडे ना खरं तर सगळं भाजून भिजून वाटण केलं जातं, पण मी आज कच्च्या वाटणामध्ये करी करणार आहे. तर इथं मी 3 कांदे घेतले मोठ्या आकाराचे. यामध्ये घालू पाववाटी सुकं खोबरं. इथं ओलं खोबरं वापरलं तरी चालेल बरं का. थोडीशी कोथिंबीर
2 ते 3 इंच आलं, 25-30 लसूण पाकळ्या. आता याला बारीक करून घेऊया. कांद्याचं पाणी सुटणारच आहे, त्यामुळं आपण याच्यात वेगळं पाणी घालणार नाही. तुम्हाला वाटलंच तर थोडंसं पाणी घाला. एकदम बारीक करूया. आणि हे बघा असं वाटण तयार झालंय. आता वाटण चांगलं परतून घ्यायचंय. कढई गरम करूया. शक्यतो ना पातळ, घरातली जेवढी पातळवाली कढई आहे ती घ्यायची, म्हणजे वाटण पटकन परतलं जातं. यामध्ये घालायचं तेल. आता चिकन आहे म्हणजे तेल थोडं जास्त पाहिजे. एक 4-5 चमचे तेल घालतीये. तेल आपलं हलकं तापलं की यामध्ये घालूया बेडगी मिरची पावडर. कांदा लसूण मसाल्यातला थोडा मसाला घातला. थोडंसं परतायचं. मग घालूया तयार केलेलं वाटण. आणि आता याला चांगलं परतून घ्यायचंय. तर मसाले आहेत ना आधी थोडे तेलात परतले ना, करीला रंग चांगला येतो आणि असे छान कट याला मदत होते. तुम्हाला हवं तर तुम्ही आधी मसाला घाला आणि मग मसाले घातले, आपले पावडर मसाले तरी चालतील. आता आपण गॅस जरा मोठाच ठेवू आणि याला चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घेऊ. याला परतायला एक 3-4 मिनटं जास्त लागतात. आणि हे बघा एक 7-8 मिनटामध्ये वाटण चांगलं परतलं, याला चांगलं तेल सुटलं. आता आपण काय करूया, यामध्ये घालूया एक छोटासा टोमॅटो, मीठ चवीपुरतं, थोडीशी कोथिंबीर घालूया आणि याला परत 2-3 मिनटं चांगलं परतूया. तुम्ही हवं तर टोमॅटो तेलात परतून घालू शकता. मी थोडासा वरून घालतेय, त्याचा छान स्वाद येतो. आणि लक्षात घ्या, आपण मीठ घालताना बेताने घाला, कारण आपण चिकन शिजतं ना त्याला व्यवस्थित मीठ लावून घेतलं होतं, त्यामुळे फक्त वाटणापुरतं मीठ घालायचं. आता याला आणखी 1-2 मिनटं परतूया. आणि हे बघा टोमॅटो घालून याला मस्त परतून घेतलं. गॅस बंद करू. आपलं वाटण तयार झालं. आता आपलं मगाशीचं चिकन परत गॅस चालू करू. आता तुमची जर कढई मोठी असेल तर हे कढईमध्ये होता, पण माझी ही कढई बरोबर आहे, त्यामुळं मी हे वाटण याच्यामध्ये घालते. तयार केलेलं वाटण या रश्श्यात घालायचं. आता हे वाटण याच्यामध्ये मिक्स करू. आणि हे बघा याला आता मस्त खळखळून उकळी आलेली आहे. आता गॅस कमी करूया. आता यामध्ये घालू उरलेला मसाला, सोबतच घालू चिकन मसाला 1 चमचा. मीठ थोडं कमी वाटतं त्यामुळे मी थोडंसं मीठ घालते आणि थोडी कोथिंबीर. याला मिक्स करूया आणि याला मंद आचेवर एक 5 ते 7 मिनटं शिजून देऊ, म्हणजे या मसाल्यामध्ये ते चिकन छान शिजलं जाईल आणि रश्श्याला मस्त चव येईल. तर इथं मी थोडंसं ना हलकी दाटसरच ग्रेव्ही ठेवली आहे. तुम्हाला रस्सा करायचा असेल तर आणखी गरम पाणी घालून तुम्ही रस्सा करा, पण पाणी गरमच वापरा, गार वापरू नका. तो जोर आपलं चिकन शिजतंय तोपर्यंत मस्त गरमागरम भाकरी करून घेऊया. आणि हे घ्या, चिकन होतं तर माझ्या मस्त भाकरी तयार झालेल्या आहेत. ज्वारीच्या भाकरी केल्यात मी आणि दुसरीकडे चिकन पण तयार झालेलं आहे. या इकडे दाखवते. हे बघा मस्त चिकन छान शिजतंय. यावर आता घालूया चिरलेली कोथिंबीर आणि गॅस बंद करूया. आणि आपलं हे मस्त चिकन तयार झालेलं आहे. त्याच्यासोबत भाकरी तर केल्यास, पण भाकरी करायच्या आधी मी जिरा राईस पण करून घेतला. काही नाही, फक्त मी काय केलं, आपला भात असतो तुपामध्ये थोडंसं जिरं परतलं, त्याच्यावर तांदूळ घातले धुतलेले, पाणी घातलं आणि एक शिट्टी काढली आणि आपला हा जिरा राईस तयार आहे. आणि आपला रविवारचा बेत तयार झाला. मस्त गरमागरम चिकन करी, त्याच्यासोबत गरमागरम भाकरी, जिरा राईस आणि मनूसाठी काढलेला अळणी रस्सा, जो आम्ही सगळेजण थोडा थोडा पितो. आणि सोबतीला कांदा असेल किंवा दही कांदा घ्या. तर अशा प्रकारे आज माझ्या घरी मी केला हा चिकनचा बेत. तुम्ही पण एखाद्या रविवारी या पद्धतीने ही चिकनची रेसिपी जरूर करून बघा. ही सिरीज तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा. भेटूया पुढच्या भागात. हॅपी कुकिंग.